आज ही विठ्ठल परिवाराची पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आज मिळतोय। कारण या बैठक घेण्याच्या पाठीमागे उद्देश आमच्या सगळ्यांचा एवढाच होता की कार्यकर्ते गेल्या 15 दिवसापासून आम्हाला विचारत होता आपला निर्णय काय। तर आम्ही सर्व मग भगीरथ असतील, युवराजदादा आणि गणेशदादा आम्ही चौघजण बसलो आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊया आणि म्हणून कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती। त्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं मत एवढंच आहे की आपण ज्या माणसाला निवडून ताकद ज्या पाठीमागे उभा राहतोय, आता गेली भारतनानानं मागच्या 5-10 वर्षापूर्वी यशवंत मानेंना मदत केली, चांगल्या भरघोस मतांनी निवडून दिलं, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही। त्या भागातला विकास भागातला झाला असेल, चांगल्या पद्धतीने रस्ते झाले त्याबद्दलही दुमत नाही। पण प्रॉब्लेम असा होतोय की ठराविक लोकांना जवळ धरलं जातं यशवंत मानेसारख्या आमदार किंवा कुठल्या आमदारांना। आणि मग आपलं दुर्दैव असं झालं आहे की पंढरपूर तालुका दक्षिण काशी म्हणल्यासारखं आहे आणि मी मगाशी म्हणलं पंढरपूर तालुक्यातला मात्र स्थानिकचा आमदार तिथं कुठंच बघायला दिसत नाही। आणि मग पंढरपूर तालुक्यातल्या 15-16 गावातल्या लोकांना मात्र इथं निधी देताना सावत्राची भूमिका घेतली जाते, सवतीची भूमिका घेतली जाते आणि त्या पद्धतीने निधी त्या गावात त्या कार्यकर्त्याला मान दिला जात नाही। कुठल्या कार्यकर्त्याला मान दिला जातोय? जो मतदाना दिवशी बाहेरगावी असतो, पाहुण्यारावळ्याच्या गावाला जातो, त्याला मात्र आमदाराच्या कानाला लागलं की त्याला निधी मिळतो आणि जो खरं परिवाराची जो कार्यकर्ता तिथला आहे त्यानं आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढी मतं आपण त्या आमदाराला दिली तर आमदार मात्र त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचा पुढचा विचार कधी केलेला दिसत नाही। कारण यशवंत माने जरी महायुतीचे उमेदवार आमदार असतील तर त्यांनी निधी देताना आम्हाला कधीही पंढरपूर तालुक्यातल्या नेते मंडळीला कधीही त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही। आमचं मत एवढंच आहे की आता उदाहरणार्थ आम्ही सरकुलीत आहे, सरकुलीला 100 रुपये देत असताना 50 रुपये हे विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला दिलं पाहिजे आणि 50 रुपये सरकुली तुम्हाला कुणाला द्यायचं आहे त्याबद्दल आमचा दुमत नाही। पण आमचे 50 रुपये जे आहे ते आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे, जेणेकरून त्या गावातल्या त्या कार्यकर्त्यानं ग्रामपंचायत लढवलेली असते, त्या भागातल्या रस्त्यासाठी कार्यकर्ता झटत असतोय, त्या भागातला लाईटचा प्रश्न असतोय, पाण्याचा प्रश्न असतोय आणि ही खरं आपल्याला आता हीच कार्यकर्त्याची अशी मागणी होती की तुम्ही आम्हाला मतदान द्यायला सांगताय पण तिथला आमदार निवडून आल्यानंतर मात्र परत आम्हाला विश्वासात घेत नाही, अशी कार्यकर्त्याची मागणी होती। म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे, ज्याला उद्या आमदाराला निवडून यायचं आहे किंवा ज्याला उमेदवार म्हणून यायचं आहे तिने आपल्यासमोर यायचं, आमच्यासमोर या सगळ्या गोष्टी आम्ही बांधून घेणार, सगळ्या गोष्टी जनतेसमोर जाहीर करायचं आणि मग विठ्ठल परिवार त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभा। अनेक नेते भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उपस्थित। भीमा परिवार आणि विठ्ठल परिवार या 17 गावात एकाच नाण्याच्या 2 बाजू समोर जातात। उद्याच्या विधानसभा निवडणुकीला समोर जाताना या 17 गावामध्ये भीमा परिवार आणि विठ्ठल परिवाराची एकीची वजनमूठ दिसून येणार, नक्कीच दिसून येणार। आतापर्यंत साखर कारखान्याची निवडणूक म्हणले की सहकार शिरोणे असेल, विठ्ठल कारखाना असेल किंवा भीमा सहकारी साखर कारखाना असेल, आम्ही सगळी एकजुटीनंच लढलेलो आहे। आणि मग एकजुटीने लढत असताना मागची विठ्ठलची 5 वर्षी मागची निवडणूक सोडली तर ह्याच्या अगोदरच्या निवडणुका भीमा असेल, सहकारी शिरोणे असेल, आम्ही एकजुटीनेच लढलेलो आहे। त्याच्यामुळं आम्हाला सर्वांना आम्ही ही कार्यकर्त्यासाठी आमचा वैयक्तिक त्यात अजिबात स्वार्थ आमचा नाही, फक्त कार्यकर्ते। उद्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत, उद्या पंचायत समिती आहे, त्या आमदारांनी त्या भागात लक्ष नाही घातलं पाहिजे, कारण जो आम्ही उमेदवार उभा करेल त्याच पाठीमागं आमदारांनी त्या मदत केली पाहिजे, नसेल तर त्या आमदारांनी इकडं नाही फिरकलं पाहिजे, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। कारण कार्यकर्त्याच्या निवडणुकीत ताकद आम्ही लावायची आणि मग निवडून आम्ही आणायचं, मात्र तिन्ही बाकीच्या गोष्टी निधी देताना दुजाभाव करायचा, हे इथनं पुढं अजिबात चालणार नाही। ते आमच्या कार्यकर्त्यांना दिला गेला पाहिजे, विठ्ठल परिवार दिला गेला पाहिजे, तुमची मागणी ती बरोबर आहे। पण ज्यावेळेस एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो त्यानंतर तो संपूर्ण मतदारांचा लोकप्रिय असतो, त्यामुळं निधी मिळणं महत्त्वाचं आहे की विकास कामं होणं महत्त्वाचं? मी तीच पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं, मी निधी किंवा मी विकास कामाला विरोध करत नाही। निधी कुणाला दिला जातो, काय आमदाराचं काय म्हणजे काय गावातलं आम्हाला मत असं आलं सरपंचाचं की एखाद्या गावचा सरपंच आमचा आहे आणि मग आम्ही त्या सरपंचाला आमदारकीच्या निवडणुकीच्या टायमाला तो सगळ्या घरादारातून सगळ्या गावातून मतदान पोलिंग करताना आबदून प्रयत्न करतो, कारण त्याला पुढची ग्रामपंचायत लढवायची असते आणि मग त्या माणसाला निधी आमदारांनी देणं गरजेचं आहे। पण निवडून आल्यानंतर मात्र जो माणूस मतदान त्या गावात करत नाही, जो पाहुणेरावळ्याच्या गावाला जातो आणि तो कुठून आमदाराच्या कानाला लागतो,
आणि तोच गावचा तो प्रमुख होतो. आमदार त्यालाच विचारून निधी देतात असा आमच्याकडे पुरावा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर लोकशाही जीवन ठेवायची असेल तर आम्ही विकास कामाला खुंट घालत नाही. कारण तुम्ही एखाद्या गावाला 100 रुपये देत असताना 50 रुपये आमच्या परिवाराला राखीव ठेवले पाहिजेत. आम्ही ती ठरवणार कुणाला निधी द्यायचा आहे ते. आणि तुमचा विठ्ठल परिवार सक्रिय आहे, त्यात तुमचे अनेक परिवार 4 तालुक्यात सक्रिय आहेत. जर निधी वाटप जर परिवाराकडे गेलं तर सर्वसामान्य लोकांचं मत आम्ही पूर्ण निधी आमच्याकडे द्या म्हणत नाही. जशी तुमची त्या भागातला जो टक्केवारी म्हणतोय तेवढा निधीच मालक आम्ही राहणार आहे. बाकीचा निधी कुठं कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमची कुणाच्या कार्यकर्त्याची किंवा आमची कुणाची तक्रार राहणार.